सुरुवातीला बातमी आहे क्रिकेटच्या मैदानातून। भारतानं सेमीफायनलमध्ये अटीतटीच्या लढतीमध्ये इंग्लंडवर 7 धावांनी मात केलेली आहे। मुंबईमध्ये हा सामना पार पडला। टीम इंडियाकडून इंग्लंडचा पराभव करण्यात आलेला आहे आणि अंतिम सामन्यात आता न्यूझीलंडसोबत भारत भिडणार आहे। अटीतटीच्या सामन्यात भारतानं 8 धावांनी विजय मिळवला आहे। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी आयुष शेट्टे आपल्यासोबत जोडलेले आहेत। आयुष, खरं तर 253 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं, सहज भारत जिंकेल असं वाटलं होतं, मात्र अटीतटीचा सामना झालेला आहे। इंग्लंडनं सुद्धा चांगली फाईट दिली। भारतासाठी एक मोठा विजय म्हणता येईल। 2024 नंतर 2026 मध्ये देखील भारत पुन्हा एकदा फायनल मध्ये पोहोचलाय। भारत फक्त एक पाऊल दूर आहे अजून एक T20 वर्ल्ड कप जिंकण्यापासून। सामन्याच्या पहिल्या 30 ओव्हर्समध्ये म्हणजे पहिल्या इनिंगच्या 20 ओव्हर आणि दुसऱ्या इनिंगच्या 10 ओव्हरमध्ये असं वाटत होतं की सामना हा भारताचा आहे, पण त्यानंतर विल जॅक्स आणि जेकब बेथल यांनी तुफान फटकेबाजी केली आणि भारताला बॅकफुटवर टाकलं। पण जसप्रीत बुमराह, हार्दिक पांड्या आणि हर्षदीपच्या डेथ ओव्हर ब्रिलियन्समुळे हा सामना भारताने परत आपल्या पारड्यात खेचला। आयुष, आता भारतानं अंतिम सामन्यामध्ये धडक मारलेली आहे, न्यूझीलंड समोर आहे। कसं हे आव्हान असेल, काय काळजी घ्यावी लागेल भारताला? भारताची गोलंदाजीमध्ये बघायला लागेल की कोणते वीक पॉईंट आहेत, कारण 256 सारखा एक मोठा टोटल भारताला डिफेंड करताना नाकी नऊ आले। वरुण चक्रवर्तीचा आजचा दिवस खराब होता असं म्हणता येईल, पण त्याच्याऐवजी कोण चांगलं गोलंदाजी करू शकेल? जर त्याला फटके पडले, जर त्याच्या ओव्हर्समध्ये जास्त रन्स गेले, तर त्याच्याऐवजी कोण गोलंदाजी करू शकतो हे भारताने बघितलं पाहिजे। ठीक आहे, धन्यवाद आयुष दिलेल्या माहितीबद्दल।